आईच्या वयात मी बापाच्या दाकाने छडी फिरवणार, कारण मी नेहमी बापाची भूमिका करत असतो. त्यामुळे थोडंसं मी कटू बोलेत, कृपया क्षमा करा, आधीच सांगतो. कारण शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. अन्न, वस्त्र, निवारा या ज्या मूलभूत हक्क आहेत त्याच्यासाठी लागतो पैसा, आणि हा पैसा मिळवण्यासाठी लागतं शिक्षण. या शिक्षणाचं रूपांतर माझा एक लेख तुम्हाला दिलेलाच आहे. आदरीकरणापासून बाजारीकरणापर्यंत गेलेला आहे, आणि मला वाटतं तुम्हाला पटलं असेल. आता तुम्हाला अजूनही तुमच्या शिक्षकाबद्दल किती आदर वाटतो, आणि आता तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्याकडून किती आदर मिळतो याचा विचार करा. सगळं चित्र तुमच्या डोळ्यापुढे येईल. अजूनही तुम्हाला तुमचे शिक्षक दिसले की बसल्या जागेवरून उठावं वाटेल, आणि तुम्ही शाळेत अगर कॉलेजमध्ये जाताना विद्यार्थी समोर उभा असला तर तो हलत नाही, तुम्हाला त्याला ओलांडून जावं लागतं. ही अशी अवस्था का आली? तुम्ही संक्रांतीला तिळगुळ द्यायला शिक्षकाकडे जात होता, दसऱ्याला सोनं द्यायला जात होता, आता कुणी येतं का? हा आपण विचार करतोय. म्हणजे शिक्षणाचं बाजारीकरण का झालं, कुणी केलं? जो आनंद शिक्षकी पेशामध्ये आहे त्यासारखा दुसरा आनंद कुठंच नाहीये. मग तरी देखील ही अशा अवस्था का आली? आपण काय केले शिक्षक या नात्याने? का आपली किंमत घालवली? आता तुमचा मुलगा तुमच्या शिक्षकाबद्दल, त्याच्या शिक्षकाबद्दल कोणत्या भाषेत बोलतो? कारण त्याला शिक्षकाची गरज नाही, कारण त्याला शिक्षणाची दुकानं मिळाली. शिक्षणाचं बाजारीकरण झालंय. ज्यावेळी एखादा फिल्म ऍक्टर शिक्षणाच्या दुकानाची जाहिरात करतो, याच्यावरूनच आपल्याला कळतं की शिक्षणाचं बाजारीकरण कसं झालं. मला आठवतं, आम्ही ज्यावेळी विद्यार्थी होतो दयानंद कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये सुद्धा आम्हाला गुरुजी अक्षरशः लाथा घालायचे, शिक्षा करायचे, भची शिवी दिल्याशिवाय बोलायचे नाहीत, आणि बापाचा उद्धार केल्याशिवाय त्यांना करमायचं नाही. तुझा बाप पळी पंचपात्र घेऊन लोकांच्या घरी फिरतो, दुसऱ्या तुला काही शिकून मोठं व्हायचंय का नाही? का तुलाही पळी पंचपात्र घेऊन जायचंय? असा बापाचा उद्धार करणारे शिक्षक होते. पण मी कधी म्हणलं नाही माझ्या बापाचा उद्धार करता का, किंवा मी कधी त्यांना सांगायला गेलो नाही वडिलांना की मला अशी शिक्षा केली. वडील म्हणायचे तू काहीतरी केलं असशील म्हणून तुला शिक्षा केली. आता आहे का हिंमत तुमची? एखादा छडी मारा नुसती, आईबाप भांडत येतात, आम्ही आमच्या पोराला हात लावत नाही, तुम्ही छडी मारली, कोण आहात तुम्ही? आणि म्हणून 2009 साली सरकारने कायदा केला, आरटी आलं, आणि त्यात कॉलम काय होता? शिक्षकांनी शिक्षा करायची नाही. आपण गप्प बसलो. अरे शिक्षक म्हणजे काय वेडा माणूस आहे? दिसला विद्यार्थी बडव, दिसला विद्यार्थी बडव, घालला. तुम्हाला काही वाटलं नाही? अरे हा आमचा अपमान आहे. तुम्ही काय समजता शिक्षक म्हणजे? उगाच उठून बडवता. शिक्षकांनी विद्यार्थ्याला लागेल असं बोलायचं नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्याला नापास करायचं नाही, त्याच वर्गात ठेवायचं नाही, सगळ्यांना पुढे जाऊ द्यायचं. मग असं झाल्यानंतर कोण विद्यार्थी अभ्यास करणार आहे सांगा? तरी आपण गप्प. उद्या एखाद्या बस ड्रायव्हरने दारू पिऊन बस चालवली, बस खड्ड्यात घातली, अपघात झाला म्हणून आपण बस बंद करतो का? आपण ड्रायव्हरला शिक्षा देतो, बस बंद करत नाही. पण इथं शिक्षण व्यवस्थाच बंद करायला लोक निघाले. त्यामुळे हे नवीन बाजारीकरणाची पद्धत आहे. आपण याच्याबद्दल काही आवाज उठवला नाही. एकही शिक्षक, बाकी सगळ्या गोष्टीला आपण जागरूक असतो. वेतनवाढ झाली पाहिजे, डिफरन्स मिळाला पाहिजे, पेन्शन हे झालं पाहिजे, जे अनुदानित दिसतात त्यांना कन्फर्म केलं पाहिजे, रिक्त जागा भरल्या पाहिजेत, सगळ्याला भांडतो. पण या मुद्द्याला भांडत नाही. किंवा हा विद्यार्थी, तुम्हाला आठवतंय आम्ही दयानंद कॉलेजला असताना प्रिन्सिपल बंगल्यातलं निघाले
त्यावेळी कन्नड बोललं जायचे, ए मुत्या म्हणता हो. सगळे पोरं चिडी चूक वर्गात येऊन बसायचे. आता प्रिन्सिपल वरांड्यातून येत असतात, पोरं वरांड्यात उभे असतात, प्रिन्सिपल वळून जातात, पण पोरं आहे तशी उभा. का झालं हे? कारण पोराला धाक राहिला नाही. एक लक्षात ठेवा, शालेय जीवनात विद्यार्थ्यांना धाक पाहिजे. तुम्ही आठवा, तुम्हाला किती जणांचा धाक होता? घरी वडिलांचा धाक होता, शाळेत शिक्षकाचा धाक होता, आणि रस्त्यावर पोलिसाचा धाक होता. तुमच्या पोराला कुणाचा धाक आहे सांगा? तुम्ही कामावून येता, पोरगा मोबाईल खेळत पडलेला असतो, उठून बसतो तरी का? काय डॅडा तुम्ही होता का असे? वडील यायला लागलं कळलं की लपून बसतो. आता काय म्हणतो, काय डॅडा आज लवकर आला का? शिक्षकाला तर कोणी विचारत नाही. त्याची टिंगल कशी करावी, एखादी शिक्षिका कशासारखी दिसते ते बघायचे, एखादा शिक्षक कुठल्या हिरो सारखा दिसतो त्याची कॉमेंट करायची. आणि रस्त्यावर पोलिसाला हाय टाटा, 12 वर्षाचं पोरग मोटरसायकलवर 4 जण घेऊन जातं आणि पोलिसाला टाटा करतात. आम्ही विद्यार्थी असताना सायकलवर डबल शीट जाणं, आम्हाला पकडलं, दिवसभर पोलीस चौकीत बसवलं, रात्री घरी आल्यावर बापाने बडवलं. कोण सांगितलं? माहिती होतं ना, सायकलवर डबल शीट. म्हणून आम्ही असे झालो. तुम्ही का चांगली झाला? तुम्हाला धाक होता. आता पुढच्या पिढीला धाक नाही. जसं गाडीला ब्रेक पाहिजे चांगला, कुठलंही यंत्र चाललं, एखादं जर्मन कंपनीने मोठी गाडी बनवली आहे, सांगितलं एकदम ऑटोमॅटिक आहे, कॉम्प्युटराइज्ड आहे, नुसतं बटन दाबा, 200च्या स्पीडनं गाडी पळती. ट्रायल घ्या. हा फक्त एक आहे, ब्रेक नाही. तुम्ही घ्याल का ट्रायल? सांगा, तुम्हाला भरायचंय काय? तसं गाडीला जसा ब्रेक पाहिजे ना, तसं माणसाला वय वर्ष 8 ते वय वर्ष 20 धाक पाहिजे. आणि आता सरकारने हा सगळा धाकच काढून टाकलाय. मला नापासच कोणी करणार नाही. काय हा नियम मला कळत नाही. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, ह्या 2009च्या आलेल्या ऍक्टवर हायकोर्टात अपील करणारा मी एकटा माणूस, सबंध भारतातून. मी जनहित याचिका दाखल केली होती. मग मला सगळे चॅनलवाले म्हणाले, सर तुमची केस घेऊ द्या, आम्ही तुमची मुलाखत घेतो. त्या जजने केसच एंटर करून घेतली. काय सांगावं तिने? की विद्यार्थी नापास झाला म्हणजे त्याच्यावर मानसिक परिणाम होतो, तो वेडा होतो, आत्महत्या करतात. त्यामुळं सरकारने जे काही केलेलं आहे ते बरोबर आहे. मी म्हणलं असं असलं असतं तर गेली 50 वर्ष, मला तर आता एक 2010 पासून सोडून द्या, तुम्ही विद्यार्थी असताना किती रिझल्ट असायचा बोर्डाचा? 50%, 60%. अशा पद्धतीनं भारतात किती वेडे आणि किती आत्महत्या व्हायला पाहिजे होत्या सांगा. म्हणजे काहीतरी सांगायचा, नियम करायचा, त्याच वर्गात ठेवायचं. काय कारण आहे माहिती आहे तुम्हाला? काय कारण आहे? सगळे सरकारचं धोरण आहे. विद्यार्थी, पटसंख्या, सगळ्यांना सगळं माहिती आहे. मास्टरवर पोरं पाहिजे. का बरं? ती येऊ न येऊ आपल्याला अनुदान मिळालं पाहिजे, आपली खिचडी पकली पाहिजे, बाकी मग काही काम. आपल्याला वाटलं नाही किंवा या विद्यार्थ्यांना नापास करायचं नाही, त्यांना येत नाही, त्याला व्यवसायाभिमुख शिक्षण द्या ना, त्याला शेतीचं शिक्षण द्या, त्याला काय आवड आहे ते बघा. आणि काय सांगितलं मग मला? वैयक्तिक मूल्यमापन. आणि कुठली पद्धत आणली माहितीये तुम्हाला? ही अमेरिकेतली. मी अमेरिकेत 4 शाळांना भेटून देऊन आलो. तिथं काय आहे? क्लास एज्युकेशन आहे. एका शिक्षकाकडं 20 मुलं. त्या विद्यार्थ्याची रेग ना रेग शिक्षकाला माहिती. आपल्याकडे काय आहे? मास एज्युकेशन. एका शिक्षकाकडे किती मुलं आणि किती शाळा? एक शिक्षकी शाळा आहे, एकच शिक्षक सगळं शिकवतो. काय शिकवावं तुम्ही सांगा? मास एज्युकेशन करून टाकलंय. तिथं कसं आपण वैयक्तिक लक्ष देणार? क्लास एज्युकेशन ठेवा, 20 मुलं द्या ऐकायला. आणि माझी जी शाळा करते ती कशामुळं? आमच्याकडे क्लास एज्युकेशन आहे. 20 विद्यार्थी फक्त. आमच्याकडे शिक्षकाला सगळं माहिती असतं.
शिक्षक आणि विद्यार्थ्यांचं नातं कसं असलं पाहिजे. शिक्षक चांगले आहेत, आपले देणारे खूप छान आहेत, सगळे चांगले येतात, पण जर त्यांना काही नाहीच म्हणायचं, आज आपण शिक्षा केली, तक्रार येते, फौजदारी गुन्हा होईल, सांगा कोणता शिक्षक म्हणेल मरू दे, काय करतो गुरुजी, माझा मला पगार मिळते ना, नाच काय करतो ना, झालं. एक देश एक परीक्षा, काय धोरण. अरे एक देश एक भाषा नाहीये. तुम्ही तामिळनाडूला जा, हिंदी बोलत नाहीत, केरळला जा, हिंदी बोलत नाहीत, मल्याळी भाषा बोलतात, आणि तुम्ही एक देश एक परीक्षा म्हणता. काय कारण आहे. पूर्वी काय डॉक्टर होत नव्हते, इंजिनियर होत नव्हते, याच्यानं तुम्ही काय केलं. मग सीबीएसईचा अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमात तरी कुणी काही बोलत नाही. आपण शिक्षक आहोत, आपण जी यंत्रणा चालवतो, आता दिलंय नवीन एज्युकेशन मध्ये काय काय माहितीये, सगळ्या प्रकारचं शिक्षण मिळणार आहे, सगळ्या गोष्टी आम्ही देणार आहोत, काय विद्यार्थ्याला पाहिजे त्याच्याप्रमाणे त्याला मिळेल. चांगली गोष्ट आहे. तसं असतं ना, एखाद्या माणसाला इच्छा असते, मला हॉटेल काढायचं आहे, असं हॉटेल काढायचं आहे की तिथं सगळं मिळालं पाहिजे, अगदी डोशापासून पास्ता, पिझ्झा, सगळ्या गोष्टी. छान आयडिया आहे. माझ्या हॉटेलमध्ये आलेला गिराईक रिकाम्या हाताने जाता कामा नये. छान आहे. पण त्याला काय पाहिजे, सामान. ठीक आहे, सामान सगळं आणेल, पण महत्वाचा गोष्ट काय आहे, तो बनवणारा, तो कुक तुमच्याकडे पाहिजे. आहे का कुक. मग काय उपयोग आहे सामान असं. सरकारने एवढं शिक्षण आणले, पद्धती नवीन हे आणले, शिकवणारे लोक आहेत का. मी जेव्हा वर्गात 11वीच्या पहिल्या बॅचच्या दिवशी पहिल्या व्याख्यानात विचारतो मुलांना, कुणाकुणाला डॉक्टर व्हायचंय, खूप हात वर करतात. कुणाला इंजिनियर व्हायचंय, खूप हात वर करतात. अधिकारी कुणाला व्हायचंय, थोडे हात वर करतात. राजकारणात कुणाला जायचंय, काही हात वर करतात. शिक्षक कुणाला व्हायचंय, एकही हात वर होत नाही. काय अशी अवस्था आहे. मग मी त्यांना विचारतो, अरे जर तुम्ही शिक्षक नाही झाला तर तुमच्या पोराला शिकवणार कोण. मुलं म्हणतात, सर बायजू आहे ना, शाहरुख खान सांगतो बाजू लावा, आमच्या पोराला आम्ही बाजू. करोडोचा टर्नओव्हर आहे, एक एक राज्याच्या बजेट इतका. म्हणून परवा तमिळनाडू हायकोर्टाने जजमेंट दिलं की तमिळनाडूमध्ये चालणाऱ्या कोचिंग क्लासेसचं आर्थिक बजेट हे त्यांच्या राज्याच्या बजेटपेक्षा जास्त आहे. काय चाललंय, दुकानदारी झाली का बरं. पूर्वी 12वीच्या परीक्षेवर मुलं डॉक्टर होत नव्हते, इंजिनियर होत नव्हते. हे सगळं एकत्र करण्याचं तुम्हाला कारण काय. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला 18% जीएसटी त्याच्यातून मिळतो म्हणून तुम्ही क्लासवाल्याला प्राधान्य देता का. आमच्या कॉलेजमध्ये आम्ही 80ची स्ट्रेंथ आहे, 90 घेतले की शिक्षणाधिकाऱ्याचं लगेच चौकशी येते, तुम्ही 10 वाढवून कशी घेतली. आणि एका क्लासमध्ये लातूरला जा तुम्ही, 1000 मुलं असलेली असतात, 1000 पोरं दप्तर घेऊन नुसतं इकडून तिकडं जातात. एखाद्या मंगळवेढ्याच्या मुलाला 96% मार्क पडले की 10वीला कसे मार्क पडतात माहितीच आहे. मी तर सांगत असतो 10वीचे मार्क म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद आहे, तोही सार्वजनिक. निदान कुणाच्या घरचा असेल तर जाऊन बोलवावं लागतं, पण हे म्हणजे सार्वजनिक. हात पुढे केला की देतात, हात पुढे केला की देतात. घ्या. 2 वर्षापूर्वी सरकारने काढला नियम. काय काढला, अंतर्गत मार्क नाही, एकदम रिझल्ट खाली आला. आपल्याकडे असं होतं ना, रिझल्ट खाली आला की सरकार घाबरतं. नाही पास. आणि पास करून काय, तुम्हाला गाढवं आहे काढायची का. अंतर्गत मार्क भरपूर. म्हणजे मी अशी मुलं पाहिलेली आहेत, गणितामध्ये 80 पैकी 5 10 मार्क, आणि अंतर्गत 20 पैकी 20, असे 20 आणि 10 झाले 30. आणि मग एका ह्याच्यात चालतं म्हणून तो पास, आणि तो मुलगा गेला इंजिनिअरिंगला. काय चाललंय. मूल्यमापन नाही, काही परीक्षा पद्धती नाही, काही कंट्रोल नाही. काय बिघडलं असतं. रिझल्ट लागू दे ना, कमी आहे. आज तुम्ही पहा कुणाचा रिझल्ट किती असतो, 90%च्या वर तर सगळ्यांनाच पडलेले असतं. मग हा 96%वाला काय म्हणतो, बापरे मला 96 पडले. बापाला वाटतं आपलं पोरगं फार हुशार झालं, चला IIT ला घालू.